सर्वांना जय भीम, जय लवजी, जय श्रीराम। मंचावर उपस्थित चंद्रशेखरजी बावनकुळे, नामदार संजयजी शिरसाट, सुनीलजी वारे, या परिषदेचे संयोजक, अध्यक्ष, इतर मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपला फार वेळ घेणार नाही। फक्त समाजामध्ये या परिषदेच्या संबंधाने मला जे वाटतं ते हे की समाजामध्ये न्यायाच्यासाठी जे काही घटना घडत आहेत, लोक अपेक्षा व्यक्त होत आहेत, ही न्यायाची परिषद आहे आणि म्हणून त्या संबंधाने अशा घटनांचा अर्थ उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। त्या घटनांच्या संबंधाने आपल्याला काही न्याय करता येतो का याच्यावर विचारमंथन करण्याकरता काही आपल्यासमोर मी ठेवणार आहे। सर्वप्रथम मी असं सांगू इच्छितो की अलीकडे 26 तारखेला छत्रपती शाहूंचा जो जन्मदिवस साजरा झाला, त्याच दिवशी नेमकं कोल्हापूरमध्ये मातंग समाजाच्या वतीने गोलमेज परिषद झाली। त्या परिषदेमध्ये काय कार्यवाही झाली, काय विचारमंथन झालं त्याच्यात मी जाणार नाही। आजच्या आपल्या परिषदेबरोबरच तिकडे MLA हॉस्टेलमध्ये, तिथल्या सभागृहामध्ये मातंग समाजाची चिंतन बैठक होत आहे अबकडे या उपवर्गीकरणाच्या संबंधाने। हे सगळं होत असताना इतकंच नाही, ज्या वेळेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मातंग समाजाची बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये त्यांनी अशी एक डेडलाईन दिली की 1 ऑगस्टपर्यंत आम्ही तुम्हाला वर्गीकरण करून देऊ। त्यांनी डेडलाईन दिल्यानंतर सुद्धा नंतर ते डेडलाईन झाल्यानंतर मातंग समाजामध्ये वेगवेगळ्या सभा संमेलनं होत आहेत, पुढे येत आहेत। त्याच्यातून कदाचित सरकारचा असा समज होऊ शकतो की आम्ही डेडलाईन दिल्यानंतर हे सगळं कशासाठी। त्या संबंधाने मी सरकारला हे सांगू पाहतोय किंवा सांगू इच्छितो की हा जे जनभावना लोकांच्या व्यक्त होत आहेत, त्या जनभावना का व्यक्त होत आहेत याच्या मागचा अर्थ समजून घ्या। याच्या आधी जी कोणती सरकार येऊन गेलीत, त्या सरकारांनी, मी कुठल्याही पार्टीचा नामोल्लेख करणार नाही, परंतु जी सरकार येऊन गेली त्या सरकारांनी आमच्या समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याच्या पलीकडे काहीही केलं नाही। भाजप सरकारने या समाजाला, मातंग समाजाला भरपूर देण्याचा प्रयत्न केला, अजूनही भरपूर देऊ पाहते आणि म्हणून या समाजाच्या, या सरकारकडून अपेक्षा उंचावलेल्या आहेत। आम्हाला लवकर मिळालं पाहिजे अशी यांची जनभावना आहे। म्हणून या वेगवेगळ्या सभा संमेलनं होत आहेत, वेगवेगळे मेळावे होत आहेत, त्याच्यातून सरकारने काही वावगं मानून घेऊ नये, आमच्या भावना तेवढ्या समजून घ्याव्यात। मातंग समाजाचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत। प्रामुख्याने मी एका समस्येचा उल्लेख करेन, ती समस्या म्हणजे गावोगावी मातंग समाजाला स्मशानभूमी नाही आहे। या मंचावरून सामाजिक न्याय परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या हिंदूंना असं आवाहन करतो की मातंग समाज हा तुमचा हिंदू बांधव आहे, त्यांची अडचण दूर करणं तुमचं काम आहे। मातंग समाजाला स्मशानभूमी मिळाली पाहिजे, ते प्रयत्न तुम्ही लोकांनी केले पाहिजेत, किमान सहकार्य तरी केलं पाहिजे। दुसरं असं की मातंग समाजाचा नवरदेव ज्या वेळेला पारावर जातो त्यावेळेला त्याची सुद्धा अडवणूक होते। त्याही संबंधाने मी हिंदू समाजाला आवाहन करेन, नवे विनंती करेन की इथून पुढे हे अडवणुकीचं धोरण आपण बंद करावं। अलीकडच्या काळामध्ये विरोधक नेहमी असं म्हणतात की सरकारी ज्या काही संस्था आहेत, या संस्थेचा वापर करून विरोधकांची गळचेपी करतायत, विरोधकांवर धाडी टाकतायत, त्यांना वेठीस धरतायत। मी या विरोधकांना असं विचारू इच्छितो की जर समजा या सरकारच्या विविध संस्थांच्या धाडी पडत असतील, उदाहरणार्थ ईडीची धाड पडली, तर मग तुमच्या घरामध्ये अमाप संपत्ती सापडते कशी।
जर ती संपत्ती सापडत असेल तर त्यांच्या धाड टाकण्याच्या विरोधामध्ये तुम्ही आरडाओरडा का करायचा? त्यावर लोक असंही म्हणतात की मागच्या काळामध्ये ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये अशा धाडी पडत नव्हत्या. त्याचे कारण हे आहेत बंधूंनो, आपण समजून घ्या. जुन्या सरकारच्या काळामध्ये आणि आजही जिथे जिथे म्हणून काँग्रेसची सरकार असतील त्या प्रांतामध्ये तुम्ही पहा, तिथला लोकप्रतिनिधी झाला रे झाला की तो गडगंज इस्टेटीचा मालक होतो. मला आठवतं 1985ची वाशिम लोकसभेची विधानसभेची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये जो माणूस काँग्रेसचा उमेदवार होता तो साधा लाईव्ह स्टॉक सुपरवायझर होता. म्हणजे बाबूची पोस्ट होती त्याची, त्यांनी ती नोकरी सोडली, तो काँग्रेसचा उमेदवार झाला, निवडून आला. आज रोजी त्या माणसाजवळ कोट्यावधीची मालमत्ता आहे. सायकलवर फिरणारा माणूस कोट्यावधीची मालमत्ता बाळगतो. हे सगळं काही तुमच्या याच्यातून याच्या नियमित या जे काही सरकारकडून आपल्याला मिळते त्या कमाईतून होते का? भ्रष्टाचारातूनच होते, वाम मार्गातूनच होते. मग आरडाओरडा कशाला? सरकार आम्हाला वेठीस धरते, सरकार आमच्यावर मुद्दाम कारवाई करते, याला काही अर्थ नाही. दुसरीकडे असंही म्हटलं जातं, विरोधक असा आरडाओरडा करतात की मोदींच्या काळामध्ये अघोषित आणीबाणी आहे. आता आणीबाणी हे सगळ्यांना माहीत आहे. इंदिराजींची आणीबाणी सगळ्यांनी अनुभवलेली आहे. मोदीच्या काळामध्ये अघोषित आणीबाणी आहे म्हणजे नेमकं कसं आहे? आजच्या काळामध्ये तर प्रश्न असे आहेत. आजच्या काळामध्ये आपण हे पाहतो की मोदी याच्या इंदिराजींच्या काळामध्ये जी मुस्कटदाबी होत होती लोकांची, ती मुस्कटदाबी आजच्या काळात होते आहे का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असं म्हणतायत लोक. मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला किंवा त्याच सुमारास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आयमायपर्यंत कसं काय जाता? उपरवाल्याची बिर्याणी खाऊन शाहीन बॅगमध्ये आंदोलन करतात लोक, आणि ते आंदोलन करत असताना हाय हाय मोदी मर जा तू असाही उद्घोषित करता. ही आणीबाणी अघोषित आणीबाणीचं लक्षण आहे काय? आणीबाणीमध्ये बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं. आज तर तुम्ही राज्यकर्त्यांना काहीही बोलू शकता, देशाच्या पंतप्रधानांना काहीही बोलू शकता, देशाच्या पंतप्रधानांना बोलता बोलता देशाची नाचक्की करू शकता, आणि तरी म्हणता मोदीच्या काळामध्ये अघोषित आणीबाणी. बंधूंनो, मला एक अलीकडच्या काळामध्ये या गेल्या 4-8 दिवसामध्ये पडलेला एक प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न सारखा चर्चेला जातो आहे की महाराष्ट्रामध्ये भाषिक वाद चालू आहे. प्राथमिक शाळेमध्ये हिंदी शिकवावी की न शिकवावी याविषयी चर्विचर्वण चालू आहे. आणि गंमत अशी की आमचे जे काही विद्वान मंडळी आहेत, म्हणजे लेखक कलावंत मंडळी आहेत, हेही लेखक कलावंत मंडळी मोठ्या हिरिरीने त्याच्यामध्ये सहभाग घेत आहेत. आणि प्राथमिक शाळेमध्ये हिंदी शिकवायला नको असं त्यांची भूमिका आहे. मी त्यांना प्रश्न विचारतो, ज्या इंग्रजीमध्ये लहान मुलं एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत, संवाद साधू शकत नव्हते, ती इंग्रजी पहिल्या वर्गापासून शिकवायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही विरोध केला होता का? ती जर तुम्हाला त्यावेळेला चालली असेल, आजही चालत असेल, तर ज्या हिंदीचा आपण विषय करतो, हिंदीची आपण चर्चा करतो, त्या हिंदीमध्ये लहान लहान मुलं एकमेकांशी संवाद साधतात. ती शिकवण्याला तुम्हाला काय अडचण आहे? ती शिकवू नये हा विरोध काय आहे? या संबंधाने मी उबाटा आणि राजसाहेब यांना प्रश्न विचारतो की ज्या वेळेला उबाटाचं सरकार होतं, म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आपले हे मुख्यमंत्री ठाकरे साहेब होते, उद्धवराव ठाकरे, त्यांच्या सरकारच्या काळामध्ये माशेलकर समिती बसवली होती. या माशेलकर समितीला भाषेचा अभ्यास करायचा होता. हिंदी प्राथमिक शाळेमध्ये शिकवा की शिकवू नये यासंबंधी विचार करायचा होता. त्यांनी अशी एक शिफारस मांडली होती की हिंदी प्राथमिक शाळेमध्ये शिकवायला काहीच हरकत नाही, ती शिकवल्या गेली पाहिजेत. त्या काळामध्ये मुख्यमंत्र्याचं त्याला समर्थन होतं. फरक इतकाच की ती शिफारस जाहीर झाली नाही, तिचा अंमलबजावणी झाली नाही. त्या काळामध्ये त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचंही त्याला समर्थन होतं, आणि त्या काळामध्ये राजसाहेबांचं सुद्धा मूकसंमती होती त्याला. मी राजसाहेबांना असा प्रश्न विचारतो की भावाचं सरकार होतं म्हणून त्याला मूकसंमती का? आणि हे सरकार BJPचं आहे म्हणून याला विरोध का? ही कुठली भूमिका आहे? जर राजकारणच करायचं तर 4 लोकांना पटेल असं करा ना. तुम्ही आम्हाला उल्लू समजता का?
आम्हाला काहीच अक्कल नाही असं समजता का? त्या काळामध्ये तुम्ही कसे वागले हे तुम्ही का नाही स्वतःला तपासून पाहत? आज जर समजा तुम्हाला सरकारला प्रश्नच विचारायचे असतील, सरकारला काही सुचवायचंच असेल, तर तुम्ही असं का नाही सुचवत की तुम्ही तिसऱ्या वर्गामधून हिंदी शिकवू, पाहताना शिकू, आमचं काही म्हणणं नाही, फक्त विद्यार्थ्यांवर लोड देऊ नका. सरकारने जाहीर केलेलं आहे की आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या वर्गामध्ये फक्त विद्यार्थ्यांना चित्र दाखवू हिंदीची आणि त्या चित्रामधून हिंदी शिकवण्याचा प्रयत्न करू. तिसऱ्या वर्गामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना जर समजा प्रत्येक वर्गामध्ये शाळेमध्ये जर समजा 22 शिक्षक, कमीत कमी 22 विद्यार्थी असतील हिंदी शिकू इच्छिणारे, तर त्यांच्यासाठी आम्ही वेगळा शिक्षक नेमू, अशी सरकारची भूमिका आहे. तुम्ही फार तर सरकारला असं म्हणा ना. सरकार असंही म्हणते की जे उरलेले विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही ही पद्धतीने शिकू. सरकारलाच जर सांगायचं तुम्हाला तर तुम्ही असं म्हणू शकता की ही पद्धतीचा गोंधळ कशाला, नवीन शिक्षक नियुक्त करण्याचा गोंधळ करायचा कशाला, त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा ना. पहिल्या दुसऱ्या वर्गाला तुम्ही तर फक्त चित्र दाखवूनच शिकवणार आहात, तर तिसऱ्या वर्गापासून 6च्या जागी 2 तासिका ठेवा आठवड्याच्या, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्याला संधी मिळेल आणि लोकांचा जो आरडाओरडा आहे सरकारच्या विरोधामध्ये, तो आरडाओरडा कसा अनाठायी आहे तेही सिद्ध होईल. परंतु गंमत अशी आहे की आजकालमध्ये कोणी फारसं कोणाला म्हणजे सरकारच्या समर्थनाचं कोणी बोलतच नाही. सरकारच्या विरोधामध्ये बोलणारे खूप आहेत. आता तुम्हाला सांगतो, 2014मध्ये ज्यावेळेला BJPचं सरकार आलं केंद्रामध्ये, त्या काळामध्ये मी नेहमी म्हणायचो की हे सरकार अपघाताने आलं, हे त्याच्या कर्तृत्वानं नाही आलं. अपघाताने का आलं असं म्हणायचो मी, तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोट्यावधीचा भ्रष्टाचार काँग्रेस जणांचा आणि मोठा त्यांचा सावळा गोंधळ सरकार चालवण्यातला. त्या काळामध्ये हे जनता या काँग्रेस सरकारला विटली होती आणि म्हणून BJPचं सरकार दिलं होतं. BJPचं सरकार निवडून आलं, माझ्यासारखी माणसं बोलायला लागले की ही अपघातानं आलेलं सरकार आहे. लोकांनाही वाटलं अरे अपघातानं आलेलं सरकार हे काय टिकणार नाही, याला हाकललं पाहिजे. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये सरकारच्या विरोधामध्ये एक टूम सुरू झाली, एक मोहीम सुरू झाली, पुरस्कार वापसी. तुम्हाला आठवत असेल, पुरस्कार वापस केला पाहिजे असं प्रत्येकजण म्हणायला लागला. मला 1995मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटला. मला एक साहित्य क्षेत्रामधली बरीचशी मंडळी मला म्हणायची, माझ्यावर दडपण आणायची की नामदारराव तुम्ही तुमचा पुरस्कार परत करा, आम्ही आमचा परत करणार आहोत. मी त्यांना म्हटलं बाबा पुरस्कार मी माझा परत करणार नाही आणि तुम्ही का पुरस्कार परत करताय त्याच्या संबंधाने मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याची मला उत्तरं द्या. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही पुरस्कार परत करणार म्हणजे काय करणार? पुरस्कारामध्ये मिळालेला मोमेंट तुम्ही परत करणार आणि फार झालं तर पुरस्काराची राशी परत करणार. जर तुमची राशी त्या काळामध्ये, मला 95मध्ये 25,000 पुरस्कार मिळाला होता साहित्य अकादमीचा, तो आता 1 लाखाचा आहे. माझ्या आधी तो आणखीन 25पेक्षा कमी असेल. मी त्यांना हे म्हणालो होतो की त्या काळामध्ये तुम्हाला जी राशी मिळाली असेल तेवढीच तुम्ही परत कराल. त्या राशीचं आज मूल्य काय आहे, तिचा विनिमय दराने तिची किंमत काय आहे, त्याचा विचार करणार का तुम्ही? त्याच्यावर महत्त्वाचा प्रश्न असा माझा तो असा की तुम्हाला पुरस्कार मिळाल्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढली, ती कशी परत करणार तुम्ही? ती परत करता येईल का? ती जर तुम्ही परत करू शकत नसाल, ते पुरस्कार परतीचे नाटक कशासाठी हे मला नाही पडत, मी नाही परत करणार. अशी मी रोखठोक भूमिका घेतली. लोकांनी पुरस्कार परत केले. जे अपघाताचं सरकार असं माझ्यासारखंच लोकांनाही वाटत होतं, त्यातल्या त्यात विद्वानांना वाटत होतं. बाकीचं तर सोडा, बाकीची सामान्य जनता आपल्या रोजच्या सांसारिक कटकटीमध्येच व्यस्त असते. पोट कसं भरायचं हीच विवंचना तिला असते. कोणते जे बुद्धिजीवी असतात ना, लाखानं पगार घेणारे, आमच्यासारखे मंच गाजवणारे, किंवा या सरकारचे आपल्याला पुरस्कार नको. अरे बाबा, तुमच्या काँग्रेस काळामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळाले असतील, BJPच्या काळामध्ये तुम्ही कसं काय परत करणार? काय तर आमचा सरकारला विरोध आहे, सरकार म्हणून आमचा सरकारला विरोध आहे, ही मोठी गंमत आहे. सरकारला विरोध करताना तुम्ही सरकारला विरोध करता आणि सरकारला मिळालेला पुरस्कार घेता येईल. त्यावेळेला तुमची भूमिका काय असते? पैसा सरकारचा नाही, सरकार जनतेचा पैसा आहे. अरे पण सरकार देऊन राहिलं ना बाबा, जनतेचा पैसा आहे, पण देऊन कोण राहिला याचा विचार कराल की नाही? तुमचा जर विरोध आहे तर तुम्ही सगळ्या बाबतीमध्ये विरोध करा ना. गंमत अशी आहे बंधूंनो, अलीकडच्या काळामध्ये आणखीन एक प्रश्न चर्चेला जातोय, आणखीन एक मुद्दा चर्चेला जातोय, तो म्हणजे जातीगत जनगणना. जातीगत जनगणना
ही टूम का बाहेर आली किंवा हा प्रश्न बाहेर का आला, ही चर्चा का सुरू झाली, तर आपण लाख प्रयत्न केले, परंतु जनता आपल्याला, मतदार आपल्याला स्वीकारत नाही. हे जेव्हा काँग्रेसच्या लक्षात आलं त्यावेळेला राहुल गांधींनी जातीगत जनगणना करा असा आग्रह धरला. विरोधी पक्षांना सुद्धा असं वाटायला लागलं की राहुल गांधी म्हणतायत जातीगत जनगणना करा, जर ती जातीगत जनगणना झाली तर कदाचित आपल्यालाही फायदा मिळेल. म्हणून बाकीच्या सरकारांनी, बाकीच्या पक्षांनी सुद्धा राहुल गांधींची भूमिका किंवा त्यांचं मत उचलून धरलं. आणि नंतरच्या काळामध्ये मग BJP सरकारने असा विचार केला की जातीगत गणना पाहिजे तर तुम्हाला मग होऊनच जाऊ द्या, जे होईल ते होईल, पाहता येईल. तुम्हाला एक सांगतो, या सरकारचं एक वेगळेपण आहे, एक विशिष्ट, हे मला जाणवलं, कदाचित तुम्हालाही जाणवलं असेल, की मोदी सरकार अतिशय धाडसाचे निर्णय करतायत. 240 लोकसभेमधले सदस्य म्हणजे फार मोठं नाही आहे, बहुमत नाहीच. हे बहुमत नसताना सुद्धा प्रचंड धाडसी निर्णय मोदी सरकार घेते. त्याच्यामुळे मोदी सरकारने हेही म्हटलं, त्यांनी विचार केला असेल, होते ना, एकदाच पाहतात नाही, यांना जातीगत जनगणना करून काय फायदा मिळतो ते पाहूच द्या, आपण पाहूच. परंतु हे सगळं होत असताना 27 पासून जनगणना सुरू होईल. 29च्या इलेक्शनमध्ये परिस्थिती काय असेल बंधूंनो, लक्षात घ्या. ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, त्या काळामध्ये लोकांच्या जात भावनेला अतिशय महत्त्व होते. त्या काळातली एक घटना सांगतो, एक प्रसंग सांगतो, की ज्या वेळेला जातीचा प्रश्न यायचा, मुसलमानांना असं वाटायचं की आम्हाला जास्त काहीतरी मिळालं पाहिजे, जातीच्या आधारावर आमची संख्या वाढती कशी दाखवायची, त्यावेळेला ते असं म्हणायचे की दलित हे हिंदू नाहीत, हिंदू धर्माच्या बाहेरचे आहेत, म्हणून ते आमचे आहेत, त्यांना आमच्यासोबत मोजा. आणि जर जिथे त्यांचा स्वार्थ नसायचा तिथे त्यांची भूमिका काय असायची की हे मंडळी आमची नाही आहे, आम्ही मुसलमान वेगळे आहोत. आता 29मध्ये कल्पना करा, 29मध्ये ज्या वेळेला इलेक्शन उभं राहील, सार्वत्रिक निवडणुका येतील, त्यावेळेला विरोधी पक्ष ही जनतेची जात भावना पेटवण्याचा प्रयत्न करतील. आणि मग कळत न कळत अराजक सदृश्य परिस्थिती या भारतामध्ये निर्माण होईल. म्हणजे ज्या काळामध्ये स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती ती. तर अशा वेळेला मात्र आता समजा BJPने हे जर ठरवलंच असेल तर BJPचं काही एक धोरणं असतील. जर समजा त्यांचे काही धोरणं असतील तरी अवापरुषी किंवा आगंतुक म्हणा, कारण नसताना म्हणा, आगाऊपणा म्हणा, म्हणून मी सरकारला सल्ला देतो तो हा, की बा आतापर्यंत तुम्ही जनगणना करताना, जातीगत जनगणना होत असताना समाजाची जात भावनाची टोकदार होणार आहे, त्याच्यातून मार्ग काढताना काय करणार. तुम्हाला आठवत असेल 2024ची निवडणूक आठवत असेल तुम्हाला, 2024ची विधानसभेची निवडणूक कदाचित तुम्हाला आठवत असेल. त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक गीत रचलं होतं. त्या गीताची ओळ अशी होती, जागो एक बार हिंदू जागो तो. आणि त्याच्यामुळे नंतर ध्रुवीकरण झालं होतं. त्यांनी ती ओळ का पकडली होती तर त्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये BJP आणि संघ परिवारातल्या निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकी झाल्या होत्या. 3-3, 4-4 सत्रामध्ये त्या बैठकी झाल्या होत्या. त्यांनी दोन्ही बैठकीला मी होतो आणि तिथे बोलताना मी एक मुद्दा उपस्थित केला होता की सरकार तुमचं नसताना विरोधक जर समजा मशिदीमधून आवाहन करत असतील की आमक्याला हरवायचं आहे, हे सरकार पाडायचं आहे, सरकार तर तुमचं आहे. सरकार नसताना जर तेवढ्या म्हणजे विस्फोटक घोषणा ते करत असतील तर सरकार तुमचं असताना तुम्ही काय करता. मगाशी बावनकुळे साहेबांनी असा प्रश्न उपस्थित केला की नेरेटिव्हचा. मला असं वाटतं नेरेटिव्ह BJPने अँटी नेरेटिव्ह पसरवण्याचा किंवा तयार करण्याची सुरुवात तिथून झालेली आहे. त्याच्यानंतर ABP माझाला देवेंद्रजींची मुलाखत झाली. त्या अँकरने विचारलं की तुम्ही हिंदूंच्या जनभावना पेटवताय, तुम्ही धार्मिक मुद्दे उपस्थित करतायत. त्यावेळेला देवेंद्रजी काय म्हणाले होते, मुसलमान हेच करतात, तुम्ही त्यांना का नाही म्हणत, तुम्ही त्यांची तोंडं बंद करा ना, मग आम्ही एक गप्प राहू. त्या मुद्द्यावर त्या अँकरला काही बोलता आलं नव्हतं. आणि 24ची निवडणूक एक हाती BJPने जिंकली. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असं कधीही घडलं नव्हतं, इतके मोठे आमदार BJPचे निवडून आले. पण ते आले
त्यावेळेला देवेंद्रजींनी मतदारांची अचूक नस पकडली होती. म्हणून मी आता BJPला असं आवाहन करतो किंवा आवापर इशू किंवा आगंतुक असा सल्ला देतो, इथून पुढे तुम्हाला हेच करावं लागणार. जातीय भावना टोकदार झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा एक काम करावं लागणार, आणि ते काम कोणतं, तर दलित समाजाला धरून ठेवावं लागणार. हा दलित समाज तुम्ही आपला केल्याशिवाय तुमचा तरणोपाय नाही. इतके दिवस तुम्हाला दलितांविषयी काही वाटलं नसेल. एक गंमत सांगतो तुम्हाला बंधूंनो, या दलितांमधले जे लोक संघ मानसिकतेचे असतात, संघाचे स्वयंसेवक असतात, ते विधायक विचाराचे असतात, विधायक कार्य करणारे असतात, आणि म्हणून त्यांची किंमत, त्यांच्या कार्याचं मोल BJPमध्ये नसते. मी माझं उदाहरण सांगतो. 1995 पासून 2009 पर्यंत 5 वेळा BJPला मी वाशिमची उमेदवारी मागितली. त्या 5 वेळापैकी 4 वेळा आमच्या BJPचा आमदार सही करता येण्यापुरता शिकलेला आहे. आता आमदार बदलला, भाग वेगळा. माझं यांना असं म्हणणं आहे, किती दिवसपर्यंत तुम्ही या समाजाला गृहीत धरणार? अरे जे तुमच्यासाठी मरमर मरतायत, तुमच्यासाठी हाडाची काढं करतायत, त्यांच्या त्यागाचा, त्यांच्या कार्याचा कधीतरी गौरव करा ना. ते तुम्हाला धरून आज आहेत, उद्या तुम्हाला धरून राहतील की नाही याची गॅरंटी नाही. म्हणून राजकारण्यांना माझं आव्हान आहे, आता इथे कोणीच नाही यांच्या मंत्र्यापैकी, मग त्याच्यामुळे त्यांच्या कानावर ते जाईल ना जाईल मला माहीत नाही, परंतु तुमच्या कानावर मी टाकतोय की राजकारण्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जे तुमचे आहेत ते त्यांना दूर लोटू नका, जे तुमचे नाहीत जे त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करा. असं जर तुम्ही केलं तर इथून पुढचा काळ सोपा जाणार आहे. नाहीतर इथून पुढचा काळ अतिशय टोकदार, अतिशय विध्वंसकतेचा येणार आहे. त्यावेळेला तुम्हाला मात्र तरणोपाय नाही. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.